बातमी आम्हाला विष पाजा आणि मगच धनंजय मुंडे यांना मंत्री करा असं वक्तव्य करुणा मुंडेंनी केलंय। अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करण्याचे संकेत दिले। यानंतर विरोधकांसह करुणा मुंडे यांनी सुद्धा टीका केली आहे। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचे संकेत अजित पवारांनी दिलेत। कथित कृषी घोटाळ्यात धनंजय मुंडेंना हायकोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आहे। दरम्यान धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी विभागाची खरेदी ही नियमानुसारच झाल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। हायकोर्टाच्या या निर्णयानंतर अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचेही संकेत दिले। धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं, त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली। याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। फौजदार सुद्धा त्यांचेच आणि न्यायालय सुद्धा त्यांचीच आणि चौकशी समितीही त्यांच्याच आहे। त्याच्यामुळे कोणाला क्लीन चिट दिलेले आहेत मिळणार आहे हे आधीच ठरलेलं असतं। धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देण्याचं काम कोण करत आहे मला माहीत नाही, सरकार कोणाचं। ज्या प्रकरणामध्ये त्यांना जावं लागलं तो विषय अत्यंत गंभीर आहे। इतक्या घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणं एवढी घाई काय झाली अजित पवार? अजून वाल्मिक कराडचं आणि धनंजय मुंडेचं नातं आणि मैत्री हे अनेक वर्षांपासून आहे हे सगळ्यांना तिथं माहिती आहे। वाल्मिक कराडचा विषय अजून संपलेला नाही, कारण का संतोष देशमुखला तिथं न्याय मिळालेला नाही। त्याच्याचबरोबर महादेव मुंडेचं प्रकरण आता पुढे येत आहे। त्यामुळे अजितदादा फक्त एका कुठल्या तरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या बाबतीत बोलले असले तरी हे दोन महत्त्वाची प्रकरणं ज्याच्यामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला ते अजून संपलेलं नाही। त्यामुळे घाई गडबडीने अजितदादांनी चुकून का होईना तिथे स्टेटमेंट दिलंय असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। महादेव मुंडे याचा सुद्धा फोन झालेला आहे। ती माऊली 2 वर्षापासून अपेक्षा करते न्यायाची, प्रकरण तिथे दाबलं गेलं हे सिद्ध झाल्यानंतर परत आता आपण अपेक्षा त्या लोकांची कशी सरकारमध्ये करते मला कळत नाही। जे सरकार न्याय देण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेत नसेल तर मला वाटतं की परत पवित्र करून जर मंत्रिमंडळात घेणार असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे। जरी तुमच्याकडे चांगले लोक नाही आहे तो तुम्ही तुमचा पक्ष बंद करून टाका आणि चांगल्या लोकांना तुम्ही मंत्रिपद द्या। आणि जरी तुम्हाला पालकमंत्री असताना तुम्हाला जरी बीडची जनताचे ज्ञानेश्वरी मुंडे ताईचे करुणा मुंडेचे परिवारचे आणि संतोष देशमुखचे परिवारचे जरी तुम्हाला दुःख दिसत नाही तर तुम्ही एकच करा, आम्ही सगळ्यांना तुम्ही विष पाजा, नंतर तुम्ही धनंजय मुंडेला मंत्री द्या। तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही हा अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याचं छगन भुजबळ म्हणाले। याशिवाय धनंजय मुंडे प्रकरणात भ्रष्टाचाराचा अँगल न्यायालयात मांडलाच गेला नाही असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाण्याची गरज असल्याचंही दमानिया म्हणाल्या। पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं ते आता मुख्यमंत्री यांनी विशेष काळजी करतात। मला असले जे डायलॉग कोणी मारले ना, सत्यमेव जयते सारखा डायलॉग धनंजय मुंडेच्या तोंडून या जन्मी म्हणजे त्यांना तो शोभत नाही, त्यांनी तो मारू नये। याचिकाकर्त्यांचं फेल्युअर आणि सरकारी वकिलांनी केलेला घोळ, त्यांनी जी मांडणी केली ही चुकीची केली न्यायालयापुढे, म्हणून आज ही ऑर्डर आली आहे। ही कुठल्याही प्रकारची क्लीन चिट नाही, कारण त्याच्यातला भ्रष्टाचाराचा अँगल त्याचा तपास झालेला नाही। धनंजय मुंडेंना फार खुश होण्याची गरज नाही, लवकरच ही चॅलेंज करण्याची प्रक्रिया मी स्वतः सुरू करणार आहे। हिंजवडी आयटी पार्क बंगळुरू आणि हैदराबादला चाललं आपलं वाटोळ झालं असं म्हणत अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचाला चांगलंच सुनावलं। मेट्रो कामाच्या पाहणीच्या दरम्यान दादांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना चांगलंच फटकारलं। रस्ते वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांबाबत ते आक्रमक झाले होते। पुण्यात 2 महिन्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात हिंजवडीतील आयटी पार्कचं वॉटर पार्क झाल्यानं टीकेची झोड उठली होती। अजित पवारांनी आज पहाटे 6 वाजता हिंजवडीत दाखल होत पाहणी केली। यावेळी अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना चांगलंच झापलं। आपलं वाटोळ झालं, आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो, ह्याच्यामुळेच बघतोय, मला कळत नाही माझी लोक नाही। यावेळी अजित पवारांनी विकासकालाही झापलं।
हिंजवडी परिसरातील अनधिकृत बांधकामांमुळेच पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होत असल्याचं सांगत बस पाण्यात गेल्याची आठवणही अजित पवारांनी करून दिली. बघितलं बसेस किती पाण्यात गेल्या होत्या. पैसा तुम्ही कमवणार, बदनामी आमच्या राज्याचं. हिंजवडीत नेमक्या समस्या काय? पावसाळ्यात हिंजवडीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. ओढे आणि नाले बुजवल्यानं रस्त्यांवर 4 ते 5 फूट पाणी साचतं. रस्त्यांची अर्धवट बांधकामं, मेट्रोची कामं यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. नाले आणि ओढ्यांवर अनधिकृत बांधकामं झाली आहेत. ओढ्यांवर अनधिकृत भाजी मंडई आहे. रस्त्यांवर अतिक्रमणं आहेत. पायाभूत सुविधा, वीज, पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अनेक IT कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादमध्ये स्थलांतर होत आहेत. पहिला पाऊस पडला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्रास सहन करावा लागला आणि ती बाब आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी फार गांभीर्यपूर्वक घेतली. मी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करून आंदोलन केलं, विनंती केली, सगळं करून झालं. उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार आता तिची जबाबदारी घेते, याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. पण आता रिझल्ट द्या. शिंदे पितापुत्रांना अमित साळुंखेंच्या कंपनीला गैरमार्गाने कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा संजय राऊतांनी आरोप केलाय. यावर राऊतांनी पुरावे दाखवले पाहिजेत असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिलं. तर चौकशी होईल, मग दूध का दूध पाणी का पाणी होईल असं एकनाथ शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन, डेप्युटी CM उपमुख्यमंत्र्यांचे बाळाराजे, त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात. फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करतायत. या मेडिकल फाउंडेशन मधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे, स्पष्ट दिसतंय. कारण हा अमित साळुंखे त्याचं सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गानं शिंदे पितापुत्रांनी केलेलं आहे. जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजे, तुम्हाला दाखवले पाहिजे, गेले पाहिजे. ज्या प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. उगाच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील नाही येतो आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी. अरे ज्याचं तोंड मिठीमध्ये गाळामध्ये गेलंय, ते गाळामध्ये रुतलेले आहेत. या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत. हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत. लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत. त्यांनी काय आम्हाला शिकवावं? जो झारखंडमध्ये जे काय गुन्हा असेल, जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी ते सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. राज्य मंत्रिमंडळामधल्या अडचणीमध्ये सापडलेल्या मंत्र्यांनी शनिदेवापुढे नतमस्तक होण्याचा सपाटा लावलाय. आज माणिकराव कोकाटेंनी नंदुरबार जिल्ह्यामधल्या शनिमंडळ गावामध्ये जात शनिदेवाचं दर्शन घेतलं. विधान परिषदेत रम्मी खेळल्याच्या आरोपावरून कोकाटेंवर मंत्रिपदाच्या राजीनाम्याची टांगती तलवार आहे. मंत्रिपद जाण्याची टांगती तलवार असलेल्या माणिकराव कोकाटेंनी शनिदेवाचं दर्शन घेतलं. शनिदेवाचं दर्शन घेत कोकाटेंनी शनिदेवाची पूजा केली. विधान परिषदेत रमी खेळल्याच्या आरोपात माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेत. बनावट कागदपत्र सादर करून घर लाटल्याचाही कोकाटेंवर आरोप आहे. शासकीय सदनिका प्रकरणात त्यांना न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षाही ठोठावली आहे. शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरूनही कोकाटेंवर टीका झाली होती. मी शनीश्वर महाराजांना पाहिलं, आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली 7.5 नष्ट हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शनीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे. शेवटी त्यांनी परमेश्वराकडे, आता ह्या सरकारमधले अनेक मंत्री परमेश्वराचा दावा करतायत. काही लोकांना मंत्रिपद पाहिजे, ते त्या ठिकाणी मंत्रिपद पाहिजे, ते त्याप्रमाणे परमेश्वराचा आणि वेगवेगळ्या पूजा करतात. संपूर्ण भारतामध्ये शनी 7.5 मुक्तिपीठ एकच, ते म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ हे गाव. आणि राजकीय क्षेत्राचे आध्यात्मिक मालक असलेले भगवंत शनिदेवाची विशेष कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून नवसाला पावणाऱ्या अशा या शनी मांडळ तीर्थक्षेत्री शनिदेवाचरणी साहेबांनी इथे मागणी केलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्राला सुख दे, शांतता दे, पाऊस पर्जन्य चांगलं मिळू दे. माणिकराव कोकाटेंना सोमवारी राजीनामा द्यावा लागू शकतो. सोमवारी अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंची चर्चा होणार आहे. कोकाटे आणि इतरांशी बोलून
मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन. इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईन आणि मुंबईला गेल्यानंतर मी त्याच्यावरती सविस्तर चर्चा करेन. जी परिस्थिती चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले जातात, त्या संदर्भात मी नंतर बोलतो. इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईन आणि मुंबईला गेल्यानंतर मी त्याच्यावरती सविस्तर चर्चा करेन. जी परिस्थिती चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले जातात, त्या संदर्भात मी नंतर बोलतो. काही दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाटांनी सुद्धा शनिदेवाचं दर्शन घेतलं होतं. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना 3 चॅलेंजेस केली आहेत. त्यासोबतच महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं असा सवाल खडसे यांनी केला. प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करा अशी मागणी सुद्धा खडसेंनी केली आहे. एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजन यांना 3 चॅलेंज दिली. या चॅलेंजमध्ये हनी ट्रॅपचा उल्लेख करत खडसेंनी प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करा, गिरीश महाजन यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा आणि स्वतः खडसेंच्या मुलाच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करा अशी 3 चॅलेंजेस महाजन यांना दिली आहेत. प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा, सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल. माझे 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली. आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे हो नाथाबोधा आव्हान मी स्वीकारलं, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. हो न्याय द्या, पाणी का पाणी दूध का दूध. मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा. गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं? पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे, जर हे मी बटन दाबलं तर सगळा हिंदुस्तान मे टहलका मच जाएगा, असं त्याचा शब्द आहे, माझे नाही आहे. मग काही गुलाबी गप्पा मारल्या, मग हिरव्या गप्पा मारल्या, त्या माझं काम नाही रे या वयामध्ये. माझं वय आहे का गप्पा मारायचं? आता उभ्या आयुष्यामध्ये कोणी काही बोललं नाही मला, उभ्या आयुष्यामध्ये माझ्या चारित्र्यावर कोणी शंका घेतली नाही, मग दुसरं काहीच सापडत नाही तर हे घातलं चालेल स्वीकार सापड आण तिकडे कोथळ्या लिहून मुक्ताईनगरला तो अस्वस्थ आहेत बिचारे. ठीक आहे, त्यामुळे आता मी पण बघतोय की ते इतके अस्वस्थ आहेत की त्यांना कळतं ते काय करावं काय, आणि त्यामुळे एंट्री नाही मिळाली. असं काही नाही, पक्ष खूप मोठा आहे, आमचं ते पक्षश्रेष्ठी ठरवतील. शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील भाजपा आमदारांनी खडसेंवर हल्लाबोल केला होता. आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंना शिवीगाळ सुद्धा केली होती. त्याला प्रत्युत्तर देत खडसेंनी राजकारणातून निवृत्त होण्याची भाषा केली. मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ते समाजासमोर दाखवा. गप्पा काय मारता, समाजासमोर दाखवा, मी राजकारणातून निवृत्त होईल. गेल्या 2 दिवसात 2 पत्रकार परिषदांमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये महाजन विरुद्ध खडसे असा वाद पेटलाय. यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. समन्वयामधून उत्तम काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळते. संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ या वादावर अखेर पडदा पडल्याचं आता बोललं जातंय. संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यातील वादावर पडदा पडला. माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर वाद शमल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं कौतुक केलं. समन्वयातून उत्तम काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याचं सूत्रांकडून कळतं. सामाजिक न्याय खात्याच्या अधिकाऱ्यांवरून शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यामध्ये लेटर वॉर रंगलं होतं. शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिलं होतं. मला वाटप करण्यात आलेल्या विषयाची बैठक लावून आपण अधिकाऱ्यांना निर्देश देत आहात. बैठक घेण्यापूर्वी माझी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. माझ्याकडील विषयांसंदर्भात बैठक घ्यायची असल्यास माझ्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणं संयुक्तिक असेल. तर मिसाळ यांचं पत्रामधून उत्तर, आढावा बैठक घेण्यासाठी आपल्या परवानगीची आवश्यकता वाटत नाही. राज्यमंत्री म्हणून मला बैठका घेण्याचा अधिकार आहे. मी घेतलेल्या बैठकीमध्ये निर्णय किंवा निर्देश दिलेले नाहीत. निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल सूचना किंवा निर्देश देण्यात गैर नाही अशी माझी धारणा आहे. मी कुठलेही निर्णय घेतले असल्यास उदाहरण द्यावं. आपण अधिकारांचं वाटप करताना
मुख्यमंत्र्यांच्या संमतीची गरज असताना तशी संमती घेतली नाही. आढावा बैठकीसाठी पूर्व परवानगीची गरज आहे का, याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून मत मागवलं आहे. राज्यभरामधील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणासह विदर्भात पावसानं चांगलीच बॅटिंग केली आहे. कोल्हापूर, रायगडमधील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पुण्यातील मेहकर तालुक्यामध्ये काच नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवलं. शेतातनं घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात अडकला होता. मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यामधील सर्व ओढे दुथडीवरून वाहत आहेत. इगतपुरी खैरेवाडीमध्ये रस्ता नसल्यानं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास होतोय. रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. अंबा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, अनुस्कुरा, कोल्हापूर या मार्गावर पाणी आलंय. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय झालंय. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. दरम्यान पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. अमरावतीमधल्या चांदूर बाजार तालुक्यात मेघा नदीला पूर आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सतत होत असलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 27 मार्ग पाण्याखाली गेलेत. तर पुण्याच्या राजगड तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे ओढे, नदी, नाले दुथडी भरून वाहू लागलेत. चंद्रपूर जिल्ह्याला आज सलग दुसऱ्या दिवशी हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट दिलाय. पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस बरसतोय. चासकमान धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आलेत. तापी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आलेत. यातून 16,565 क्युसेक वेगानं नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. सातारा जिल्ह्यात कोयना धरणासह धोम, कण्हेर, तारळी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सांगलीमधल्या चांदोली धरणातून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वारणा नदीमध्ये सुरू करण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगेची पाणी पातळी वाढली आहे. गोसेखुर्दमधून 3,652 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालेला आहे. अपघातामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 21 जण यामध्ये जखमी झाले. उतारावर ब्रेक फेल झाला आणि त्यामुळे कंटेनरची वाहनांना धडक बसली. जवळपास 20 ते 25 वाहनं एकमेकांना धडकली आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा भीषण अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि कंटेनर मागे आला. त्यानंतर मागे असलेल्या वाहनांना धडक बसली. 15 ते 20 वाहनं अशी एकमेकांना धडकलेली आहेत. वाहनांच्या अवस्थेवरून कळतं की हा अपघात किती भीषण आहे.
15 ते 20 वाहनं एकमेकांना या ठिकाणी धडकली आहेत. 20 वाहनांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.